एक मोठी बातमी. विद्यार्थ्यांसोबत शिक्षिकेने गैरवर्तन केल्याच्या प्रकरणाला एक नवा ट्विस्ट आलाय. जामीन मिळवत असताना सादर केलेले अल्पवयीन मुलाने पाठवलेलं प्रेमपत्र हे सादर करण्यात आलंय. विद्यार्थी आपल्या प्रेमामध्ये होता हे सिद्ध करण्यासाठी चॅटिंगचे पुरावे सुद्धा देण्यात आले. मुंबईतल्या दादरच्या शाळेमधल्या शिक्षिकेनं विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन केलं असा एक प्रकार समोर आला होता. विद्यार्थ्याने केलेले ईमेल्स, प्रेमपत्र, चॅटिंग, गिफ्ट्स हे सगळं या शिक्षिकेने कोर्टामध्ये सादर केलं. अल्पवयीन विद्यार्थी हा पत्नी म्हणायचा असाही जामीन अर्जामध्ये दावा करण्यात आलाय. अल्पवयीन विद्यार्थी किकी आणि पुकी या नावानं बोलवायचा असाही या शिक्षिकेचा दावा आहे. अल्पवयीन विद्यार्थ्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केल्याचा आरोप या मुलानं केलेला होता आणि यावरती सध्या शिक्षिका अटकेत आहे. पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल आहे. या प्रकरणामध्ये आता हा नवा ट्विस्ट आलेला आहे. सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील. सूरज. यामिनी, नक्कीच आपण पाहिलं तर दादरमधील हाय प्रोफाईल जी केस झाली होती, ज्यामध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्यावरती गैरव्यवहार आणि अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आता एक ट्विस्ट आलेला आहे. जामिनासाठी आता या शिक्षिकेने न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेसोबत मुलाने आपल्याला पाठवलेले प्रेमपत्र, चॅटिंग हे कोर्टात सादर करत की दोघांच्या संगनमताने या सगळ्या गोष्टी घडत असल्याचा एक दाखवण्याचा भाग त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आरोपी शिक्षिकेने विद्यार्थ्याने केलेले ईमेल, प्रेमपत्र, गिफ्ट, व्हॉट्सअप चॅटिंग हे देखील सादर केलेले आहे. त्याचबरोबर ती शिक्षिकेने कोर्टात आपल्या अर्जात म्हटले की ती विद्यार्थ्यांसोबत तात्पुरत्या प्रेमसंबंधात होती आणि अल्पवयीन विद्यार्थी तिला पत्नी या अनुषंगाने स्वतःसोबत वावरत होता. या शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्याला वेगवेगळ्या 5 स्टार हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आता तिच्यावरती आहे. मात्र शिक्षिक सध्या अटकेत असून तिच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आले आहे आणि जामिनासाठी जी याचिका त्यांनी दाखल केलेली आहे त्यामध्ये हे सर्व सविस्तर म्हटलेलं आहे. अगदी सूरज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.